तर आणखी एक महत्त्वाची अपडेट येते। परभणीचे बंडखोर खासदार संजय जाधव यांना Y+ सुरक्षा मिळणार आहे। गृह विभागाने पोलीस अधीक्षकांना तसे आदेश दिलेत। संजय जाधव परभणीत आल्यानंतर त्यांना Y+ सुरक्षा मिळणार आहे। खासदार संजय जाधव शिंदे सेनेत जाण्याच्या मार्गावर आहेत। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षा देण्याचा गृह विभागाचा निर्णय आहे। तर महत्त्वाचे अपडेट येत आहेत। बंडखोर खासदारांना आता अतिरिक्त Y+ अशी सुरक्षा दिली जाणार असल्याचं समजतंय। खासदार संजय जाधव यांना Y+ सुरक्षा द्यावी असे निर्देश देण्यात आलेले आहे गृह विभागाकडून। पोलीस अधीक्षकांना हे आदेश गेल्याचं समजतंय। तर एका बाजूला आजच्या पत्रकार परिषदेद्वारे ठाकरेंच्या शिवसेनेकडून या सगळ्या खासदारांना इशारा देण्यात आलेला आहे। तिकडे मतदारसंघामध्ये देखील रोष आहे। त्यांच्या या सगळ्या खासदारांच्या विरोधात आता घोषणाबाजी केली जाते, आंदोलनं केली जातात आणि त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर गृह विभागाकडून आता हे निर्देश जारी करण्यात आलेले आहेत। सगळ्या खासदारांच्या बाबतीत आता असाच आदेश आलेला आहे का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र संजय जाधव यांच्या संदर्भात हा महत्त्वाचा आदेश समजतोय। आपले प्रतिनिधी पंकज क्षीरसागर आपल्या सोबत आहेत। पंकज, गृह विभागाने पोलीस अधीक्षकांना नेमका काय आदेश दिलाय, काय म्हटलंय या आदेशात? आपण जर बघितलं तर परभणीचे खासदार संजय जाधव हे काल एकूण 6 खासदारांच्या या स्वतंत्र गटामध्ये सहभागी झालेले आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये ते प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत। याच अनुषंगाने संजय राऊत असतील किंवा शिवसेनेचे इतर नेते असतील यांचे जे काही विधानं येत आहेत त्या विधानाच्या अनुषंगाने खासदार संजय जाधव हे परभणीत आल्यानंतर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये किंवा कुठलीही परिस्थिती निर्माण होऊ नये या अनुषंगाने त्यांना Y+ सुरक्षा देण्याचा निर्णय जो आहे तो राज्याच्या गृह विभागाने घेतलाय। त्या संदर्भातले आदेश परभणीच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाला प्राप्त झालेले आहेत। ज्या वेळेला संजय जाधव हे परभणीमध्ये दाखल होतील तेव्हापासूनची ही सुरक्षा जी आहे ती त्यांना देण्यात येणार आहे। Y+ सुरक्षा त्यांना यापुढे असणार आहे। किती दिवस सुरक्षा राहील हे सांगता येणार नाही, मात्र ते जेव्हा परभणीत येतील तेव्हापासून ही सुरक्षा त्यांच्या सोबत राहील असे आदेश जे आहेत ते गृह विभागाने स्थानिक पोलीस प्रशासनाला दिले आहेत। माधवी, पंकज, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर परभणीचे खासदार संजय जाधव यांना परभणीत आल्यानंतर Y+ सुरक्षा मिळणार आहे। तर राज्यात ऑपरेशन टायगरमुळे राजकीय भूकंपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे मंत्री आणि आमदारांच्या स्टेटसची चर्चा रंगतेय। ठाकरेंचे 6